नमस्कार, मी दीपाली. आपल्याकडे आज 3-4 दिवस झाले पाऊस पडत आहे. त्याच्यामुळे आपल्याला थंडीचा वारा येतो आणि बॉडीमध्ये असं एकदम गरमाहट आणण्यासाठी झटपट होणारा कोकणी स्टाईलमध्ये आज मी तुम्हाला टमॅटोचं सूप दाखवणार आहे. जेणेकरून पावसाळा पडला की आपण कांदा भजी वगैरे सर्व खातो. पण आपल्याकडे पावसाळ्यानंतर थोडाफार आजारपण पण येतो. तर त्याच्यासाठी मी केलं आहे टमॅटोचं सूप. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे मी 3 टमॅटो घेतलेले आहेत. हे टमॅटो आपले नरम आहेत थोडेफार. तर आता हे मी स्वच्छ धुवून याला कापून घेते. तर एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं इकडे पाणी गरम झालं आहे. तर इथे मी टमॅटो कापून घेतले आणि त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. ते आता मी ह्याच्यामध्ये आता मी हे पाण्यामध्ये टाकत आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. त्या बेडगी मिरच्या आहेत. इकडे आपला टमॅटो बघा बॉईल झालेले आहे, त्याच्यावरच्या साला निघत आहे. तर आता हे आपण गॅस बंद करून थंड करून देऊया. इकडे मी नारळाचं कीस घेतलेलं आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये एक मी हिरवी मिरची टाकत आहे. आणि आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इकडे आपले टमॅटोसुद्धा थंड झालेले आहे. तर वरच्या याची मी स्किन काढून घेतलेली आहे. तर आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. इकडे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आणि इथे मी नारळाचं दूधसुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे. तर इकडे मी आता टमॅटोचं सूप आधी चाळून घेत आहे. काय ना आता आपल्याकडे पावसाळा पडल्यानंतर आपल्याकडे थोडंफार क्लायमेट चेंज झालं की लगेच आजारपण व्हायरल ताप वगैरे येतो. त्याच्यामुळे आपल्याला फारसं जेवण अन्न जात नाही. तर आपण हे तुम्ही टमॅटो सूप अगदी झटपट बनवू शकता. तर इकडे माझं टमॅटोचं रस काढून झाला आहे आणि त्याचबरोबर इकडे मी नारळाचं दूधसुद्धा काढून घेत आहे. थोडंसं माझ्या दाताला रूट कॅनल केल्यामुळे मला फारसं स्पष्ट बोलता येत नाही आहे. तर प्लीज शब्द जरा मध्ये समजून घ्या. तर इथे बघा नारळाचं दूध काढून झालेलं आहे. आता इकडे मी जे टमॅटोचं सूप काढलं होतं ते आता मी गॅसवर ठेवलेलं आहे. इकडे मी फोडणीचं साहित्य तुम्हाला दाखवते. कढीपत्ता घेतला आहे, बडीशेप घेतले, धने घेतलेले, राई जिरं घेतलेलं आहे. तर इकडे आता आपल्या टमॅटोला सूपला उकळ आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फोडणी देऊया. फोडणी द्यायच्या आधी आपल्याला जे आपण नारळाचं दूध काढलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकूया. आज रूट कॅनलचा माझा 4था दिवस आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट असे थोडंसं दुखतं पण आहे मला बोलताना. तर आता हे नारळाचं दूध आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. इथं थोडंसं आपण ह्याला हलवून घेऊया. अगदी असं उकळ यायचं जर असं स्टेज आली तर ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायची. याला फार अशी उकड काढायची नाही आहे. तर बघा इकडे आता आपल्याला साधारण गरम झालेलं आहे. एका साईडला मी तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आता हे आपण सर्व साहित्य टाकूया. आणि आता इकडे आपण ह्याला फोडणी देऊया. खूप झटपट होणारा हा टमॅटोचा सूप आहे. खायला पण अप्रतिम आहे, पचायला पण खूप चांगलं आहे. नारळाचं दूध असल्यामुळे हे एकदम पौष्टिक आहे. आता हे आपण चांगल्यापैकी हलवून घेऊया. इकडे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं चव बॅलन्स करण्यासाठी मी याच्यात गूळ टाकत आहे. आणि हे पुन्हा आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे. आता इकडे तुम्हाला मी सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हा रेडी आहे आपला टमॅटोचं सूप. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. थँक्यू. आणि हो प्लीज माझे व्हिडिओ बघत चला. मी खूप वेळा तुम्हाला सांगते की माझे व्हिडिओ बघत चला. तुम्हाला नोटिफिकेशन जेव्हा येतं त्यावेळेला नक्की माझे व्हिडिओ बघत चला. कारण माझ्या चॅनलला बराच कमी व्ह्यूज येतो आहे. प्लीज माझ्यावरती मेहरबानी करा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. इकडे बघा मस्तपैकी पाऊस पडत आहे आणि मी गरम गरम टमॅटोचं सूप पित आहे. थँक्यू सो मच.